भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, भेटायला आला पहा लाडू लाडू लाडोबा, शब्दांचे बोट धरून आला जणू चांदोबा. हनुमानाची शिवपूजा आणि गोमाता. केसरी राजा शिवभक्त होता. राजवाड्यात महादेवाची मोठी पिंड होती. स्वतः केसरी महादेवाची दररोज मनोभावे पूजा करीत असे. हनुमंत तिथे उभा राहून वडील करत असलेली पूजा बारकाईने पाहत असे. एकदा अंजनी माता नेहमीप्रमाणे मारुतीला शोधत होती. हनुमान मातेला न सांगता नेहमीच राजवाड्यात कुठेही जात असे. त्या दिवशी अंजनी मारुतीला शोधत महादेवाची पिंड होती त्या खोलीत आली. दारात आल्याबरोबर तिला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र ऐकू आला. कुणीतरी त्या मंत्राचा सातत्याने उच्चार करीत होता. अंजनी पुटपुटली, महाराज तर दरबारात गेले आहेत, मग शिवाची पूजा कोण करीत असेल? खोलीत आल्याबरोबर तिला जे दृश्य दिसले ते पाहून ती थक्क झाली. बाळ मारुती पिंडीवर पाण्याची धार धरून मंत्र म्हणत होता. अंजनी भान हरपून ते दृश्य पाहत होती. किती वेळ झाला आहे तिला समजले नाही. अंजनी, अंजनी या आवाजाने ती भानावर आली. तिने पाहिले, केसरी राजा तिला शोधत शोधत तिथे आला होता. अंजनीने हाताचे बोट तोंडावर ठेवून बोलू नका असा इशारा त्याला केला. केसरी राजालाही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र ऐकू आला. त्यालाही तेच दृश्य दिसले. राजाजवळ येऊन अंजनी हलकेच म्हणाली, अहो बघा ना, मारुती किती तन्मयतेने शिवाची पूजा करीत आहे. होय, किती छान पूजा करतोय हा. मंत्रही स्पष्टपणे म्हणत आहे. अहो पण त्याच्या हातातला तांब्या किती लहान आहे. बऱ्याच वेळापासून तो धार करतोय, पण तांब्यातील पाणी संपतच नाही. खरेच की, मला येऊनही बराच वेळ झालाय, पण पाणी संपलेले नाही. मारुती मंत्र म्हणत पाणी टाकण्यात इतका मग्न होता की त्याला आई वडिलांचे बोलणेही ऐकू जात नव्हते. इकडे कैलास पर्वतावर शंकर ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. तिथे पार्वती आल्याचेही त्यांच्या लक्षात आले नाही. शेजारी नंदी उभा होता. पार्वती म्हणाली, महाराज एखाद्या प्रिय भक्ताला त्यांची पूजा करताना बघत आहेत, म्हणूनच शिवजी आनंदात दिसत आहेत. तो भक्त होता बाल हनुमान. पूजा केल्यानंतर हनुमानाने दाखवलेला नैवेद्य भोलेनाथ आवडीने खात होते. मारुतीसह केसरी आणि अंजनीने शंकराला मनोभावे नमस्कार केला. पार्वतीने ओळखले, हा भक्त मारुतीच आहे. अंजनी, आपला पुत्र साधा नाही. त्याच्या चमत्कारिक लीला पाहून आश्चर्य वाटते. अगं, तो राम भक्त आहे. झोपेतही त्याच्या तोंडून राम नाम बाहेर येते. आजचा हा प्रकार अलौकिक आहे. मलाही वाटते आपला मारुती जन्मल्यापासून काही दिव्य करतोय. त्यामागे काय असेल हे जाणून घेण्याची माझीही इच्छा आणि उत्सुकता आहे. इतक्यात तिथे एका गायीसह एका स्त्रीचे आगमन झाले. गायीसोबत वासरूही होते. ती म्हणाली, ही गाय साधी नाही. तुमचे प्रश्न, शंका साऱ्यांचे ही समाधान करते.
केसरी, अंजनी आणि हनुमानाने गाईला भक्तिभावाने नमस्कार केला. गाईला आणि त्या महिलेला पाहून मारुतीला विशेष आनंद झाला. तो धावतच त्यांच्या जवळ गेला. त्याने त्या महिलेला आई असा आवाज दिला. तिच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला. ते ऐकून त्या महिलेलाही खूप आनंद झाला. परंतु केसरी आणि अंजनी मात्र संभ्रमात पडले, गोंधळले. ती स्त्री म्हणजे पार्वती माता, ती गाय आणि तिचे वासरू म्हणजे नंदी हे मारुतीने ओळखले होते. पार्वतीने हनुमानाला उठवून गळ्याशी धरले. ते दृश्य पाहून गायीने हंबरडा फोडला. मारुती तत्काळ गायीपाशी गेला. दोघेही एकमेकांसोबत खेळत असल्याचे पाहून अंजनीला आधी भीती वाटली. ती हनुमानाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतानाच पार्वती म्हणाली, मुली, घाबरू नकोस. ही गौरीची गाय आहे. मारुतीला काहीही करणार नाही. आणि हे गायीचे वासरू आहे. ते ऐकून मारुती वासराजवळ गेला. टाळ्या वाजवत त्याच्या भोवती नाचू लागला. खेळता खेळता हनुमंत गाय वासराच्या समोर गुडघे आणि हात टेकवून बसला. गायीचा आवाज काढू लागला. ते गाय वासरूही हंबरून त्याला प्रतिसाद देऊ लागले. ते पाहून अंजनीला खूप आनंद होत होता. आम्हाला हे जाणून घेण्याची इच्छा आहे की मारुती ज्या चमत्कारिक गोष्टी करतो, सदा रामनाम घेतो, त्याचे कारण काय आहे? अंजनीने विचारले. ते ऐकून हनुमंत रामनाम घेऊ लागला. तुला आठवत नाही? हनुमान तुझ्या पोटात असताना एका सौभाग्यवतीने एक तारक मंत्र दिला होता, विसरलीस? पार्वती म्हणाली. तशी अंजनी विचारात पडली आणि तिला आठवले त्या महिलेने दिलेला मंत्र म्हणजे रामनाम होते. तोच मंत्र मारुती जपत असतो. तो आता त्याच्या शरीराचा एक अवयव झाला आहे. शंकराच्या आशीर्वादाने श्रीरामाला सहाय्य करण्यासाठी हनुमंताचा जन्म झाला आहे. याशिवाय अनेक मोठमोठी कामे त्याच्याकडूनच होणार आहेत. परंतु ह्या गोष्टी कुणालाही सांगू नका. पार्वतीने अंजनी आणि केसरीला सांगितले. दुसरीकडे हनुमान गाय वासरासोबत त्यांच्या आवाजात गप्पा मारत होता. त्यांना फळे देत होता. काही वेळाने गौरी, गाय आणि नंदी निघाले.